नमस्कार, मस्तान सर मॅथ स्टडी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बीएड सेकंड इयर मूल्य शिक्षण फोर्थ सेमिस्टरचं सिलेबस बघत असताना अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मी थोडक्यामध्ये अनेक प्रश्नांचे उत्तर एका पॉइंट मध्ये काढण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, मूल्य विकासात कुटुंब आणि समाजाची भूमिका स्पष्ट करा. असा एक प्रश्न आला. किंवा मूल्य प्रवृत्तीसाठी शिक्षक, शाळा, अभ्यासक्रमाची भूमिका असाही प्रश्न विचारलं. त्याच्यानंतर माध्यमिक शाळा अभ्यासक्रमातील मूल्य शिक्षणाची गरज आणि महत्त्व, आवश्यकता स्पष्ट करा असाही प्रश्न विचारल. किंवा मूल्य शिक्षण संकल्पनेचं स्वरूप, स्थान स्पष्ट करा असाही प्रश्न विचारेल. किंवा शालेय विषयातून मूल्य शिक्षणाचे अध्यापन कसे केले जाते किंवा त्याचे महत्त्व लिहामुळे तर हेच लिहायचं. किंवा सहशालेय उपक्रमातून मूल्य शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करा. गृहपाल 1 2 3 4 5 6 7 8 प्रश्नाचं उत्तर एकाच मुद्द्याच्या मार्फत तुम्हाला लिहायचं. पण त्याच्यामध्ये मुद्दे कोणते आहेत? संस्कृती आहे, आचार विचार आहे, मोठ्यांचा आदर आहे, न्याय, स्वतंत्र आहे, समता आहे, बंधुता आहे, सामाजिक विकास आहे, राष्ट्रीय विकास आहे, लोकहित आहे इत्यादी मुद्द्याच्या आधारे तुम्हाला या 7-8 प्रश्नाचं उत्तर याच्यापैकी कोणतंही एक आलं तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. उर्दू वाले, खदरे तरक्की में घर और समाज का किरदार, ऐसा सवाल आया तो भी एक लिखने का. उसके बाद खदरे तरक्की में मौलिम स्कूल और निसाबी तालीम का किरदार बोला तो भी एक लिखने का. उसके बाद सानवी सतह में निसाबी तालीम और खदरे तालीम की जरूरत अहमियत वाज़ करो, पूछा तो भी एक लिखने का. उसके बाद खदरे की तस्वुरात वाज़ करो बोला तो एक लिखने का. उसकी नुयत, खदरे की नुयत बोला तो एक लिखने का. उसका मुकाम बोला तो भी एक लिखने का. और खदरे तालीम के दर्स तदरीस की अहमियत लिखो बोला तो एक लिखने का. और सकाफती प्रोग्राम में खदरे तालीम की अहमियत जरूरत वाज़ करो बोला तो एक नुकात लिखने का है. उसमें नंबर 1 नुकात कौन सा है? तहजीब है, सोच है, बड़ों का रिस्पेक्ट है, इंसाफ है. उसके बाद फ्रीडम है, इक्वलिटी है, भाईचारा है, समाजी तरक्की है, मुल्की तरक्की है और आम लोगों का फायदा है. ये फिर उसके बाद माँ बाप की खिदमत है और मुल्क की खिदमत है वगैरह इन नुकातों के जरिए से हम बता सकते हैं. पुढचा प्रश्न आहे, मूल्याचे स्रोत किंवा मूल्य शिक्षण कशाद्वारे प्रसारित केले जाते किंवा मूल्य शिक्षणाचे मार्ग, माध्यम असा कसाही प्रश्न आला तर त्यामध्ये लिहायचा कथा, संस्कारी धडे, चांगली पुस्तके, वडीलधारी मंडळी, आई वडील, शाळा, समाज, संस्कृती, त्यानंतर सणवार उत्सव, व्याख्याने, नाटक, उपक्रम इत्यादी मुद्द्याच्या आधारे मूल्याचे स्रोत किंवा मूल्य कशाद्वारे प्रसारित केले जातं या ठिकाणी लिहू शकतो. खतरे के जराए या खतरे किस तरीके से क्या किए जाते हैं? खतरा किस तरीके से क्या किए जाते हैं? खतरों को किस तरीके से फैलाया जाता है, ऐसा क्वेश्चन अगर आया उसमें एक कहानी है. उसके बाद तहजीबी सबक है, अच्छी किताबें हैं. फिर उसके बाद जो भी हमारे घर में के बुजुर्ग है, फिर उसके बाद माँ बाप है, स्कूल है, समाज है, तहजीब है. उसके बाद त्यौहार, उसके बाद तकरीर है, नाटक और प्रोग्राम वगैरह नुकात हम बता सकते हैं. उसके बाद मूल्याचे वर्गीकरण करा. मग त्याच्यामध्ये व्यावहारिक मूल्य विचारल किंवा सामाजिक मूल्य विचारल किंवा नैतिक मूल्य विचारल किंवा धार्मिक मूल्य
मूल्याचे वर्गीकरण या चारीपैकी व्यावहारिक, सामाजिक, नैतिक, धार्मिक या चारीपैकी एक विचारलं किंवा मूल्याचे वर्गीकरण करा म्हणून मिक्स विचारलं तर सगळ्याचे पॉईंट दिले मी. व्यावहारिक त्याच्यामध्ये वक्तशीरपणा, व्यवहार करताना भाषा महत्वाची आहे, व्यवहार करताना दर्जेदार वस्तू, सर्व सुविधा, मूल्य, वेळ इत्यादी मुद्दे आपल्याला या ठिकाणी व्यावहारिकच्या संदर्भामध्ये सांगता येतील. सामाजिक मूल्य आदर आहे, सामाजिक नियम आहे, समाजहित आहे, स्वच्छता आहे, सुखदुःखात सामील होणे, जनहित आहे, समाज समता आहे, बंधुता आहे, हे सामाजिक मूल्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. नैतिक मूल्य यामध्ये मोठ्यांचा आदर आहे, स्वतंत्र आहे, समता आहे, बंधुता आहे, स्वच्छता आहे, जनहित आहे, हे नैतिक मूल्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. किंवा धार्मिक मूल्य, धार्मिक नियम आहे, नियमाचे पालन आहे, तत्व आहे, धार्मिक धर्मग्रंथाचे पालन आहे, अंमलबजावणी आहे, आचार विचार आहे, इत्यादी मूल्य आपल्याला चार मूल्य चारीपैकी एक असले विचारलं तर आपल्याला हे आलं पाहिजे. खदरों की दर्जाबंदी करो. कारोबारी खदर, सामाजिक खदर, उसके बाद नैतिक खदरों को क्या बोलते हैं, ट्रांसलेट करते हैं. उसके बाद धार्मिक बोला तो मजहबी खदर. अब इसमें कारोबारी, वक्त का पाबंद, जुबान, अच्छे क्वालिटी के चीज, पूरे जरूरतें, खदरे, वक्त, ये कारोबारी खदरा के अंदर बता सकते हैं. सामाजिक खदरा रिस्पेक्ट है, समाजी रूल्स है, समाज का हित है, फिर उसके बाद सफाई है, एक दूसरों के सुख दुख में शामिल होना है, समाज की तरक्की है, इक्वलिटी है और भाईचारा है. उसके बाद नैतिक को क्या बोलते हैं, देखो उसके पॉइंट है बड़ों का रिस्पेक्ट, उसके बाद फ्रीडम, इक्वलिटी, भाईचारा, सफाई और लोगों का हित. और उसके बाद मजहबी रूल्स है, मजहबी रूल्स को अमल में लाना है, उसूल है. उसके बाद मजहबी किताब को पढ़ना, उसकी क्या करना, अमल में लाना और उसकी सोच की लेन देन करना, ये चारों की दर्जाबंदी हम बता सकते हैं. पुढचा प्रश्न आहे 10 गाभाभूत घटकाचे महत्त्व किंवा भारतीय संविधानातील मूल्य शिक्षणाचे महत्त्व. 10 गाभाभूत घटकाचे महत्त्व किंवा भारतीय संविधानातील मूल्य शिक्षणाचे महत्त्व विचारलं तर दोन्हीसाठी कॉमन पॉइंट काढले मी. स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रहित, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, गणराज्य, संविधानाचा आदर, मार्गदर्शक तत्व. 10 बुनियादी इकाइयों की अहमियत, ऐसा क्वेश्चन पूछा तो ये लिखने का. और हिंदुस्तानी जमहूरियत या संविधान कॉन्स्टिट्यूशन में खतरे की अहमियत वाज़ेह करो बोला तो ये लिखना है. इसमें फ्रीडम है, मसावत है, भाईचारा है, इंसाफ है, मुल्की तरक्की है, जमहूरियत है. उसके बाद मजहब इक्वलिटी है पूरा. उसके बाद अवाम के हाथ में जमहूरियत है. उसके बाद संविधान का रिस्पेक्ट है और जरूरी उसूल है, ये हम बता सकते हैं. मूल्य प्राप्ती, स्थिर मूल्य संघर्ष कसा सोडवावा, मूल्य एकात्मिक करण्यासाठी कसे कार्य करावे किंवा मूल्य संघर्षातून बाहेर पडण्यासाठी काय करावे, शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून मूल्य आणि शिक्षण आणि भार प्रक्रिया कसा असावा आणि शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून मूल्याचे शिक्षण आणि भार प्रक्रिया, मूल्य संवर्धन कसा साधला जातो इत्यादी मूल्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. इत्यादी प्रश्न तुम्हाला जर विचारलं मूल्य प्राप्ती, स्थिर मूल्य संघर्ष कसा असावा, मूल्य एकात्मिक करण्यासाठी काय करावे, मूल्य संघर्षातून बाहेर पडण्यासाठी काय करावे, मूल्य शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून मूल्य शिक्षण आणि भार प्रक्रिया किंवा याच्यातून मूल्य विकास कसा साधला जातो असे प्रश्न जर आलं तर याच्यामध्ये परिस्थितीची जाणीव, मूल्य संघर्षाची तीव्रता, इतरांचे मार्गदर्शन, मूल्य संघर्ष,
मूल्याची निवड, वैज्ञानिक दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन, उपक्रमाचे आयोजन, कौटुंबिक घरगुती मार्गदर्शन इत्यादी मूल पॉइंटच्या माध्यमातून इत्यादी प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी सांगू शकतो। इधर देखो, खदरे हासिल करने के लिए खदरों के बारे में संघर्ष करना यानी मेहनत किस तरीके से की जाती है, खदरों को इकट्ठा लाने के लिए क्या काम करना, खदरों के संघर्ष से बाहर पड़ने के लिए क्या करना, तालीम का एक जरूरी हिस्सा बोलकर खदरों को किस तरीके से देखा जाता है वगैरह अगर नुकात आए, सवाल आए तो ये नुकात लिखना। उसके हालत की मालूमात, उसके बाद खदरों की जो क्या बोलेंगे उसको, खदरों की जो सबसे ज्यादा कैपेसिटी है, फिर उसके बाद रहनुमाई है, खदरों के बारे में कोशिश करना है, खदरों को तय करना है, साइंसी नुक्ते नजर है, फिर उसके बाद पॉजिटिव थिंकिंग है, उसके बाद अलग अलग प्रोग्राम लेना है और घरेलू प्रोग्राम लेना है वगैरह के जरिए से इसके नुकात लिख सकते हैं। तर मित्रांनो, मूल्य शिक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मी काढण्याचा प्रयत्न, कमी प्रश्नामध्ये पूर्ण पेपर कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, इतर कॉलेजेसला सुद्धा हे व्हिडिओ पाठवा, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला। धन्यवाद।